नमस्कार प्रेक्षकांनो, सनई चौघडे मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण आता फारच धमाकेदार असं ट्विस्ट पाहतोय. तर इकडे त्या चौघी बहिणी आता गोडाऊनमध्ये आता लॉक झालेल्या आहेत. समायराने मुद्दामच त्यांना तिकडे बंद केलेलं आहे, कारण समायराला असं वाटत आहे की वारंवार शर्वरीही तिचा कुलहुरीचा मान ही असावरीही देखील गौतमच्या मागे लागलेली आहे आणि गौतमला स्वतःच्या जाळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत आहे असंच तिला वाटत आहे. कारण गौतमचं पूर्ण लक्ष असावरी असल्यावरती असावरीकडेच असतं. त्यामुळे समायराला असं वाटत आहे की गौतमने फक्त तिच्याकडेच पाहावं. यासाठीच तिने आता त्या चौघी बहिणींना तुमचे बाबा आले आहेत असं बोलून आता गोडाऊनमध्ये पाठवून दिलेलं आहे. आणि त्यानंतर इकडे आता त्यांचे बाबा आलेले नसतात, मात्र इकडे समायराची मैत्रीण ही बाहेरून कडी लावून घेते आणि त्यानंतर त्या तिघीजणीही विचार करतात की बाबा जरी आले असले तरी इकडे गोडाऊनमध्ये कशाला येतील. मला तर वाटत नाही शरू दीदी, आणि चला आपण जाऊयात, तिकडे हळदीची वेळ देखील जवळ आली असेल असं बोलून आता शर्वरी या बाहेर पडण्यासाठी पाहतात. तर इकडे बाहेरून कोणीतरी लॉक लावलेला आहे आणि शर्वरी ही खूप दार वाजवत असते, मात्र इकडे कोणीच काहीच रिस्पॉन्स देत नाही. तर समायरा प्रचंड आनंदी झालेली आहे की या अडकून बसलेल्या आहेत म्हणून. आणि त्यानंतर समायरा खूप वाईट विचार करते की या चौघींचा इकडेच मृत्यू व्हावा आणि ह्या चौघी आता काही उद्या खरंच तुझ्या मावस बहिणींचं आवरून झालं असेल का, त्या अजून इकडे दिसत नाही आहेत म्हटल्यावरती असावरी आली आहे का असं देखील विचारतो. त्यानंतर आदित्य हा बोलू लागतो की गौतम, तुला असं वाटत नाही आहे का रे, तू तुझ्या पाहुण्यांपेक्षा जास्त माझ्याच पाहुण्यांची काळजी घेतोय. बरं काही का असे ना, पण मला दिसतंय तुझं पूर्ण लक्ष कोणावरती असते. आणि त्यानंतर तो गौतमला चिडवतो व ते दोघेही तिकडून हळदीसाठी निघून जातात. जाताना गौतम असाही बोलतो की खरंच त्या अजून आलेल्या नाहीत. त्यावरती आदित्य बोलतो की जोपर्यंत त्या येत नाहीत गौतम हा असावरीची खूप वाट पाहत असतो. मात्र असावरी आणि तिच्या बहिणी या चौघी देखील इकडे आलेले नाहीत म्हणून तो देखील अस्वस्थ आहे आणि पमा देखील अस्वस्थ होत चाललेली आहे. कारण मुलींना तिने पाठवून दिलं होतं, मात्र मुली अजून कशा आल्या नाहीत, मुली कुठे राहिल्या असतील याच विचारात आता पमा असते. पमा सर्वच जण आता हळदीचा कार्यक्रम जिथे होणार असतो तिथे थांबलेले आहेत. आता इकडे साक्षी देखील हळद लावण्याच्या कार्यक्रमासाठी आलेले आहे. त्यानंतर आदित्य हे दोघे जण आता बसून घेतात व आता इकडे गुरुजी हे बोलू लागतात की पटकन तुमच्या कुलवऱ्यांना बोलवा, नाहीतर मी आता चाललो आहे. एकदा का मुहूर्त टळून गेला तर मी इथे थांबून काहीच उपयोग नाही आहे. त्यामुळे लवकरात लवकर होईल तेवढा वेळ तुम्ही वाचवायला बघा. आणि त्यानंतर तुमच्या कोण कुलवऱ्या राहिल्या आहेत त्यांना लवकरच बोलवून घ्या. आणि जर तसं शक्य नसेल तर इकडे त्याची एखादी कुलवरी शिल्लक असेल तर आपण समायराकडून हा आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. कारण मुहूर्ताची वेळ टाळायला नको आणि योग्य तो मुहूर्त गाठून आपल्याला लवकरात लवकर हे घडवून आणलं पाहिजे. आणि त्यानंतर समायरा आनंदी झालेली आहे की समायराला एकटीलाच आता कुलवरीचा मान मिळणार आहे आणि ती एकसारखी गौतमकडेच पाहत असते. इकडे आता शर्वरीच्या मावशीच्या मनामध्ये विचार येतो की या चौघी एकदम अचानक कशा गायब झाल्या, या समायरानेच काही केलं नसेल ना त्यांना. आणि ती अस्वस्थ झालेली आहे की मुली अजून कशा आल्या नाहीत. आणि इकडे तेजस्विनी बोलू लागते की मला काय वाटते आपण जास्त वेळ घालवायला नको, आत्ता इकडे समायरा आहे ना, मग समायरा ही कुलवरी आहे, त्यामुळे आपण लवकरात लवकर कार्यक्रम उरकून घ्यावा. आणि त्यानंतर आता यश हा मनामध्ये विचार करतो की खरंच त्या मुली खूप वेंधळ्या आहेत आणि त्यांना काहीच सेन्स नाही आहे आणि टाईम तर अजिबात त्यांना वेळेवरती कोणतीच गोष्ट करता येत नाही असं देखील आता त्यांना तो बोलत असतो. आणि इकडे भाणू आजी देखील आता उमा मावशीला असं सांगून जाते की लवकरात लवकर मुलींना कॉल करून बोलवून घ्या, नाही तर गुरुजी आधीच खूप तापले आहेत, एवढा का वेळ लागतोय त्यांना, तुम्ही कॉल तरी करून पहा. आणि त्यानंतर इकडे खोलीमध्ये गोडाऊनमध्ये आता त्या चौघीजणीही बंद असतात आणि त्यामध्ये आता इकडे शर्वरीच्या लहान बहिणीला म्हणजेच मयू ही त्या खोलीमध्ये खूप वेळ झालं कोंडून असते. त्यामुळे आता तिला श्वास घेण्यास त्रास होत असतो आणि ती नंतर सांगूही लागते की असावरी दीदी मला अगं कसं तरी होतंय. आणि त्यानंतर असावरी ही मयू तुला काय होतंय बाळा असं विचारत असते. त्याच वेळी बरोबर मयू आता
खूप जोरात जमिनीवरती आपटते आणि ती आता बेशुद्ध झालेली आहे. शर्वरी इकडे बाहेर जाण्यासाठी कोठून मार्ग सापडतोय का हे पाहत असते. मात्र शर्वरी आता थकलेली आहे आणि मयू खाली पडल्यानंतर तर शर्वरी खूप मोठ्याने मयू असं ओरडते आणि ती आता रागानेच असं समायराबद्दल विचार करत असते की समायरानेच हे सर्व घडवून आणलं असणार आहे. तिला आपण या लग्नामध्ये पहिल्यापासून नको होतो आणि तिनेच हा प्लॅन करून आपल्याला इकडे अडकवून ठेवलं आहे. मी बोलत होतो तुम्हा सगळ्यांना आपण घरी जाऊयात. त्या समायराला जर आपण इकडे नको असलो तर कशाला आपण थांबायचं. बघा आता आपली मयू, काय झालं आहे मयूला, मयू अगं उठ ना, असं खूप मोठ्याने ओरडत असते. आणि त्यानंतर शर्वरी ही खूप मोठ्याने दरवाजा वाजवू लागते. तर दुसरीकडे आता भाणूजी, उमाताई लवकरात लवकर मुलींना कॉल करा आणि वेळ किती झाली आहे बघा. जर का ह्या मुली येणार नसतील तर माझं इथं थांबणंही अर्थ नाही आहे. आणि त्यानंतर आता इकडे लगेच यश हा बोलू लागतो की त्या मुली आणि वेळ हे किती विरुद्ध शब्द आहेत. हे दोन शब्द कधी एकत्र येऊच शकत नाहीत. आणि इथेच आपल्याला हा भाग संपलाय असं पाहायला मिळते. तर इकडे आता मयूची ही अवस्था पाहून शर्वरी ही समायराला बरोबर अक्कल शिकवेल का हे पाहणं तर फारच रंजक ठरणार आहे. मात्र इकडे शर्वरी आणि तिच्या बहिणी त्या गोडाऊनमधून कशा बाहेर पडतील का पुन्हा त्यांना गौतम आणि यशच मदत करेल हे पाहणं देखील रंजक ठरणार आहे. आणि इकडे आता त्यांची ही अवस्था पाहून उमा मावशी आता समायराला कोणती शिक्षा देणार आहे हेही पाहणं रंजक ठरणार आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा व चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला आजच सबस्क्राईब करा, म्हणजे असेच नवनवीन मालिकांचे एपिसोड्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.